सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत। त्यात विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागलेत। अशातच गेल्या काही महिन्यात राजकीय वर्तुळात एक मुद्दा चर्चेत होता, तो म्हणजे अजित पवार आणि गुलाबी जॅकेट्स। आता यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाधिक वापर केला जाणार असं समजतंय आणि ते पाहायला सुद्धा मिळतंय। हे समजल्यानंतर सगळीकडे अशी चर्चा झाली की गुलाबी रंगच का, पण मग त्याचं कारणही पुढे आलं आणि ही सर्व पार्श्वभूमी सांगायचं कारण की खरं तर गुलाबी रंग हा महिलांचा किंवा मुलींचा रंग म्हणून ओळखला जातो। पण हा महिलांचा रंग म्हणून ठरवलं कोणी? निळा रंग मुलांचा आणि गुलाबी रंग मुलींचा, हे रंगांचं वितरण नेमकं झालं तरी कसं? यामागे कोणता हेतू होता? यामागचा नेमका इतिहास काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या गुलाबी रंगांचा मुलींशी संबंध जोडण्याचा ट्रेंड सिनेमा आणि समाजात सुरू आहे। मग तो अलीकडचा बार्बी चित्रपट असो किंवा 1957 साली आलेला फनी फेसेस, अनेक चित्रपटांमध्ये गुलाबी रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलाय। पण हा गुलाबी रंग जो बहुतेकदा महिला आणि मुलींचा रंग मानला जातो, तो पूर्वीपासून मुलींचा रंग नव्हता। 1950 पूर्वी गुलाबी हा रंग मुलांचा रंग आणि निळा हा मुलींचा रंग मानला जात असे। महायुद्धाच्या काळात ब्रिटिश परिचारिकांचा गणवेशही निळा होता। तो काळ पहिल्या महायुद्धाचा म्हणजेच 1914च्या आसपासचा। एकीकडे फ्रेंच सैन्याचा गणवेश निळा होता, तर दुसरीकडे ब्रिटिश परिचारिकांचा गणवेशही निळा होता। म्हणजे मुला मुलींचं लिंग कोणत्याही विशिष्ट रंगाशी जोडलेलं नव्हतं। निळ्या रंगाच्या गणवेशासाठी दिलेलं मुख्य कारण म्हणजे हा रंग लवकर घाण होत नाही। पण पूर्वी मोठ्या लोकांमध्ये लिंगाच्या आधारावर रंगाचा फरक केला जात नव्हता। पण नंतर एक काळ असा आला जेव्हा मुलांच्या कपड्यांचे रंग लिंगाशी जोडून विकले जाऊ लागले। पण ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी होती। अनर्शा इन्फंट्स या अमेरिकन ट्रेड पब्लिकेशन मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार 1918 मध्ये मुलींचा रंग निळा असा सर्वसाधारण नियम होता। याशिवाय लेखक, व्याख्याता आणि रंग समस्यांवरील तज्ञ गेविन इव्हान्स यांच्या मते 20व्या शतकाच्या आसपास लोक सहसा स्त्रियांना सल्ला देत असत की जर तुम्हाला तुमचा मुलगा मर्दानी बनवायचा असेल तर त्याला गुलाबी रंगाचे कपडे घाला। 1925 मध्ये प्रकाशित झालेल्या एफ स्कॉट फिट्झगेराल्ड यांच्या द ग्रेट गॅट्सबी या पुस्तकात गुलाबी रंगाचा उल्लेख पुरुषांचा रंग म्हणूनही करण्यात आला होता। याशिवाय 1927 मध्ये टाइम मॅगझिन मध्ये असंही वृत्त आलं होतं की बोस्टन, न्यूयॉर्क सारख्या अमेरिकन शहरातील अनेक मोठ्या दुकानांनी मुलांना गुलाबी रंगाचे कपडे घालण्याचं सुचवलं होतं। लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या काळी रंगाची विभागणी आजच्या सारखी नव्हती, म्हणजे हे ह्यांनी घालायचं ते त्यांनी घालायचं असं। पण आज पाश्चात्य देशांमध्ये जन्माला येणारं मूल मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये या रंगांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो। या पार्ट्यांमध्ये मुलांचं लिंग हे प्रतिकात्मकपणे सांगितलं जातं। जर गुलाबी रंग आला तर ती मुलगी आहे आणि जर निळा रंग आला तर तो मुलगा आहे। पण मग हे नक्की ठरवलं कोणी? तर याच्याशी संबंधित सुद्धा काही गोष्टी आहेत। पहिली गोष्ट आहे पहिल्या महायुद्धादरम्यानची। वर्ष होतं 1914। त्या काळी निळा हा मुला मुली दोघांचा रंग होता। पण ही गोष्ट आहे हिटलरच्या नाझी जर्मनीबद्दल। ज्या छळछावणीमध्ये कैद्यांना ठेवलं जात होतं तिथे लोकांना ओळखण्यासाठी वेगवेगळी चिन्ह दिली जात होती। त्यावेळी ज्यूंना येलो स्टार आणि समलैंगिकांना गुलाबी त्रिकोण देण्यात आला होता। तेव्हाच गुलाबी रंगाचा समलैंगिकतेशी संबंध जोडला जाऊ लागला। ही नॉन पुरुषांची ओळख आहे असंही कळू लागलंय। एकाग्रता शिबिरातून वाचलेले हेन्स हेगर यांनी द मॅन विथ द पिंक ट्रायंगल या पुस्तकात या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे। पुढे पिंक ट्रायंगल हा समलैंगिक हालचालींचं प्रतीक म्हणूनही वापरला जाऊ लागला। भले जरी हिटलरने मुद्दाम गुलाबी रंग निवडला नसला तरी हा रंग तथाकथित पुरुषी मानकांपासून बऱ्याच प्रमाणात दूर गेला। अशा रीतीने जो रंग पुरुषांचा रंग मानला जात होता तो रंग पुरुषांपासून दूर जाऊ लागला। गुलाबी रंगाशी संबंधित आणखी एक कथा आहे। उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की 1953 मध्ये जेव्हा ड्वाइट डी आयझेनहॉवर अमेरिकेचे 34वे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांची पत्नी म्हणजेच मेमी अमेरिकेची फर्स्ट लेडी, जिला कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी दर्जा दिला जात नाही अशी व्यक्ती, ती गुलाबी रंगाचा पोशाख आणि नेकलेस घालून एका कार्यक्रमात गेली होती, जी पुढे खूप लोकप्रिय झाली। मेमी बहुतेकदा गुलाबी रंगाचे कपडे घालायची आणि त्या काळात अनेक महिला तिला फॉलो करायच्या। त्यामुळे पुढे बाकीच्या महिलांनीही गुलाबी रंग वरचेवर वापरायला सुरुवात केली। गुलाबी रंगाच्या छटेलाही पहिल्या महिलेच्या नावावरून मेमी पिंक असं म्हटलं जाऊ लागलं।
हळूहळू लोक गुलाबीला लेडी लाईक कलर म्हणू लागले. पुढे गुलाबी रंग म्हणजे राजशाही मानला गेला, म्हणजे गुलाबी उच्च दर्जावर गेला. मग न्यूजपेपर पासून टीव्ही जाहिरातींपर्यंत गुलाबी रंग मुलींशी जोडला जाऊ लागला आणि त्यामुळे गुलाबी रंग आणि मुली हे समीकरण झालं. म्हणूनच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीनेही मुलींसोबत गुलाबी रंग जोडण्यात भूमिका बजावल्याचं मानलं जातं. पण आता प्रश्न असा आहे की सिनेमापासून दूरदर्शन पर्यंतच्या जाहिरातींमध्ये मुलींना गुलाबी रंगात का दाखवलं जाऊ लागलं? हा ट्रेंड सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि जगापर्यंत कसा पोहोचला? तर पॉप कल्चरमुळे. म्हणजे आता हेच बघा ना, तेरे नाम मूव्ही आल्यानंतर त्याच्यासारखा हेअर कट करण्याची आलेली तुम्हाला क्रेज आठवते का? सेलिब्रिटी फॅशनच्या बाबतीतही अगदी असंच आहे. जर कोणी प्रसिद्ध व्यक्ती, कोणी आयकॉन काहीतरी घालतंय किंवा खातंय किंवा विकतंय, तर सामान्य लोकही अगदी तेच करू लागतात आणि दुकानं अशीच काहीतरी विक्री सुरू करतात. त्यामुळे असं मानलं जातं की मुलींचा रंग गुलाबी बनवण्यात हिटलर, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेमी, चित्रपट, मार्केटिंग या सर्वांचा एकत्रितपणे हात असू शकतो. थोडक्यात कोणा एकामुळे हे रंगांचं विभाजन झालेलं नाही. इतिहासात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे ही रंगांची विभागणी हळूहळू होत गेली, एवढं मात्र नक्की. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.